सुभाषित भावार्थ दीप। सुभाषित भावार्थदीप ह्या चॅनलच्या पुष्प 4 मध्ये आपले सहर्ष स्वागत। या आधीच्या 3ही पुष्पांना आपण जो भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल खूप आभारी आहोत। आधीच्या पुष्पांचा व्हिडिओ परत पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील लिंक्सवर क्लिक करा। तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर जरूर क्लिक करा। धन्यवाद। प्रथम वयसि पीतं तोयमल्पं स्मरन्तः शिरसि निहितभारा नारिकेला नराणां ददति जलमनल्पा स्वादमा जीवितान्तं न हि कृतमुपकारं साधवो विस्मरन्ति। अर्थात बालवयात प्यायलेल्या थोड्याशा पाण्याची आठवण ठेवून त्याबद्दल माणसांचे उपकार जन्मभर डोक्यावर वागविणारे नारळाचे झाड आयुष्यभर गोड पाण्याचा पुरवठा अखंडपणे करते। सज्जन लोक केलेले उपकार कधीही विसरत नाहीत। भावार्थ, या सुभाषितामध्ये दृष्टांताचा वापर केलेला आहे। नारळाच्या झाडाचे उदाहरण देऊन समाजाला एक उत्तम संदेश दिला आहे। नारळाच्या झाडाप्रमाणे माणसाने आपल्यावर केलेले उपकार न विसरता केलेल्या उपकाराच्या कितीतरी पटीने आपल्या समाजाला द्यावे व सज्जन माणूस व्हावे। सज्जन माणसाच्या वर्तणुकीने अनेक लोकांनी बोध घेऊन असेच वर्तन करणे सुभाषितकाराला अपेक्षित आहे। कारण सज्जन माणसे आपल्यावर केलेले उपकार कधीही विसरत नाहीत। या निमित्ताने असेही वाटते की जसे मूल लहान असताना त्याचे आईवडील त्याच्यावर खाणे, पिणे, वागणे, बोलणे याविषयी लहानपणापासून संस्कार करतात, त्याची काळजी घेतात। शाळा, इतर अनेक संस्था त्या मुलाच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा उचलतात। याचा विसर मुलांनी मोठे होऊन यशस्वी झाल्यावर पडू देऊ नये। जसे नारळाचे झाड छोटे असताना माळी, शेतकरी, बागायतदार यांनी दिलेल्या पाण्याची आजन्म जाण ठेवते, तसे मुलांनीही आपले आई वडील, शाळा व इतर संस्था यांचे उपकार लक्षात ठेवून त्यांना आवश्यक ती मदत करावी। भवन्ति नम्रास्तर्वः फलोद्गमैः नवाम्बुभिर्भूरिविलम्बिनो घनाः अनुद्धताः सत्पुरुषाः समृद्धिभिः स्वभाव एव एषः परोपकारिणाम्। अर्थात झाडे फळांच्या भाराने वागतात, नवीन पाण्याने भरलेले ढग खाली येतात, सज्जन त्यांच्या भरभराटीच्या काळातही नम्र असतात। हा परोपकारी लोकांचा स्वभावच असतो। भावार्थ, सुभाषितकाराने ढग व वृक्ष यांचे उदाहरण घेऊन परोपकारी लोकांचा स्वभाव स्पष्ट केला आहे। सज्जन लोकांकडे गुणांचा समुच्चय असतो, पण ती माणसे कधीही उन्मत्त होत नाहीत। उलट आपल्या सद्गुणांचा समाजाला कसा उपयोग होईल असे ते पाहतात। यामधून सुभाषितकाराला असा संदेश द्यायचा आहे की सामान्य माणूस परिश्रम आणि कष्ट यांनी मोठा होतो। कर्तृत्वाच्या बळावर तो मोठ्या हुद्द्यावर पोहोचतो अथवा प्रशासनात सत्तेमध्ये महत्त्वाचे पदही मिळवतो। मात्र अशा वेळी त्याने आपल्या तिथपर्यंतचा प्रवास लक्षात घेऊन अहंकाराला दूर ठेवावे व नम्र राहण्याचा प्रयत्न करावा। अशी श्रीमंत, संपन्न तरीही नम्र माणसेच समाजात सज्जन म्हणून नावाजली जातात व आदरास पात्र ठरतात। जीविते यस्य जीवन्ति
बुधा मित्राणि बांधवाः सफलं जीवितं तस्य को न स्वार्थाय जीवती. अर्थात जो जिवंत असताना समाजातील बुद्धिमान माणसे, मित्र, नातेवाईक आनंदात जगतात त्याचे आयुष्य सफल झाले असे म्हणता येईल, कारण स्वार्थासाठी कोण बरे जगत नाही. भावार्थ: जीवनाचा अर्थ सुभाषितकाराने या सुभाषितात स्पष्ट केला आहे. माणसाने फक्त आपल्या संसाराचा, उदरभरणाचा विचार न करता शेतकरी, कष्टकरी, सैनिक इत्यादी सर्व समाज घटकांचा देखील विचार करायला हवा. माझे जगणे या सर्वांमुळे आनंदी, सुखी होत असेल तर त्या सर्वांचे आयुष्य आनंदी आणि सुखी करण्यास माझाही हातभार लागायला हवा. माझी प्रगती होत असेल तर माझ्याबरोबर सर्वांची भरभराट, प्रगती व्हावी असा विचार प्रत्येकाने करायला हवा. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. एकटा माणूस समाजातून अलिप्त फार काळ राहू शकत नाही. त्यामुळेच समाज आहे म्हणून आपण आहोत याची जाणीव ठेवून आपण समाजाचे देणे लागतो, ही भावना महत्त्वाची आहे. जो अशा पद्धतीने इतरांच्या आनंदासाठी व सुखासाठी झटतो त्याचे जगणे हे खऱ्या अर्थाने सफल झाले असे म्हणता येईल. संपूर्ण कुंभो न करोति शब्दम अर्धो घटो घोषमुपैति नूनम विद्वान् कुलीनो न करोति गर्वं जल्पन्ति मूढास्तु गुणैर्विहीनाः. अर्थात संपूर्ण भरलेला घडा आवाज करत नाही, मात्र अर्धा भरलेला घडा खूप आवाज करतो. बुद्धिमान व चांगल्या कुळात जन्मलेला कधीही गर्विष्ठपणे वागत नाही. गुणहीन लोक मात्र खूप व्यर्थ बडबड करतात. भावार्थ: सुभाषितकाराने माठाच्या उदाहरणातून अर्धवट ज्ञान असलेला आणि विद्वान यांच्या वागणुकीतला फरक दाखवला आहे. बुद्धिमान, विद्वान पण विनयाने वागणारा आपल्या शिक्षणाचा गर्व बाळगत नाही अथवा आपल्या ज्ञानाचे प्रदर्शनही करत नाही. मात्र अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे ह्या म्हणीनुसार अर्धवट ज्ञान असलेले काही लोक आपल्या शिक्षणाचा तोरा मिरवण्यात, त्याचे प्रदर्शन करण्यात धन्यता मानतात. जसे पाण्याने संपूर्ण भरलेला माठ जास्त मोठा आवाज करत नाही, पण अर्धवट भरलेला माठ मोठा आवाज करतो. उथळ पाण्याला खळखळाट फार ह्या म्हणीनुसार ज्याच्याकडे विचारांची प्रगल्भता, खोली नाही त्याची निरर्थक बडबडच जास्त असते.